नमस्कार, आपण पाहत आहोत PBN महाराष्ट्र। लग्नाची पत्रिका सर्वप्रथम आदिशक्ती सप्तशृंगी मातेच्या चरणी अर्पण करावी अशी दृढ इच्छा मनात ठेवून अमरावती जिल्ह्यातील काही जण सप्तशृंगी देवी येथे गेले होते। दरम्यान सप्तशृंगी मातेचे दर्शन घेऊन परतताना त्यांच्या चारचाकी वाहनाचे पाचोरा तालुक्यातील बांबरुड महादेवाचे गावाजवळ टायर फुटल्याने अपघात झाला। या अपघातात 42 वर्षीय महिलेसह 22 वर्षीय भावी वधूचा दुर्दैवी मृत्यू झाला। अमरावती जिल्ह्यातील हरम तालुका अचलपूर येथील शुभम बेलसरे, सुनील मानकर, शिका बेलसरे व मीनाताई सुनील बेलसरे हे सप्तशृंगी देवी व निगड येथे लग्नाची पत्रिका चरणी अर्पण करण्यासाठी निघाले होते। दरम्यान सप्तशृंगी मातेच्या चरणी शिका बेलसरे यांचा 8 मे रोजी विवाह असल्याने पत्रिका अर्पण करून व सप्तशृंगी मातेचे दर्शन घेऊन 29 एप्रिल रोजी पहाटे चारचाकीने घरी परतत असताना सकाळी 8 वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील बांबरुड महादेवाचे गावानजीक चालत्या चारचाकीचे अचानक टायर फुटल्याने चालकाचा नियंत्रण सुटल्याने चारचाकी थेट रस्त्याच्या कडेला घसरली। या अपघातात मीनाताई मानकर वय 42 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला, तर शिका बेलसरे वय 22 वर्ष या गंभीर जखमी झाल्या। घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस जय मल्हार रुग्णवाहिका चालक बबलू मराठे यांच्यासह घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा करून बबलू मराठे गोराडखेडा तालुका पाचोरा येथील सरपंच मनोज पाटील हे नाशिक येथे जात असताना त्यांनी देखील थांबून जखमींना मदत कार्य केले। दरम्यान शिका बेलसरे यांना पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांची प्रकृती गंभीर असल्याने जळगाव येथे उपचारासाठी नेत असताना शिका बेलसरे यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला। घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे।